प्रार्थना केली आणि केल्याच्या नंतर भगवान परमात्मा प्रसन्न झाले। वरंबुरिहा जो चेयू मागली जे असं म्हटल्याच्या नंतर तो म्हटला मला सुंदर असा एक पुत्र पाहिजे आणि तो पुत्र पाहिजे तो कसा की एवढा शक्तिमान एवढा शक्तिमान एवढा शक्तिमान झाला पाहिजे। शक्तिमान मालिकेतला आहे तसा नाही बरं का। हा नाही तर शक्तिमान मालिका बघू बघू काही लोकांना चष्मे लागले। माणसं मालिकेमुळे कीर्तन ऐकायला सुद्धा येत नव्हते, एवढे अशा पद्धतीने त्या सिरियल मध्ये गुंतलेले होते लोक। परंतु या ठिकाणी शेंद्रासुराने सांगितलं इतका शक्तिमान झाला पाहिजे माझा मुलगा की त्या मुलाने त्रैलोक्य काबीज केलं पाहिजे, त्या त्रैलोक्यावरती कब्जा केला पाहिजे, त्रैलोक्याचा राजा झाला पाहिजे। भगवान परमात्मा तथास्तु म्हटले। हसतच त्या ठिकाणी खत 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 हसायला लागला आणि अरण्याचा रस्ता धरायला लागला। त्यावेळेस असताना परमात्म्याला विचारलं अहो पण मला या ठिकाणी आता मुलगी कोण देईन, लग्न कोणाशी करू, सध्या फार आवड, आता कुठेही गेलं तरी महाराज मुलगी आहे का तुमच्याकडे। हे बरेचसे काम आमच्याकडे आता लावलेले आहेत लोकांनी, लोकांचं प्रेम असल्यामुळे आम्हालाही प्रयत्न करावे लागतात। कठीण काळ चाललाय सध्याचा नाही का नाही। पैसे देऊन सुद्धा मुली भेटत नाही। मी लहानपणी भागवतामध्ये ऐकत होते आणि वाचत सुद्धा होते। तरुणी प्रभुता गेही शालेको बुद्धिदायका हो सर्व त्या ठिकाणी सांगितलं। आपले सालेसाहेब आपल्या सालेसाहेबांचंच ऐकतील, आईबापांचं ऐकणार नाही, आईबापांची अवहेलना करतील, सासू सासऱ्यांची घरी आणून पूजा करतील पण आईबापाला मान देणार नाही, कन्या विक्रिया होईल, सर्व काही असताना आता ती प्रत्यक्षात डोळ्याने पाहायला